भगवान श्री पांडुरंग, सकल स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन. आचार्य श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सकळ संत सत्पुरुष यांच्याही श्रीचरणांना नमस्कार. परमपूज्य डॉक्टर काकांच्या श्रीचरणांना नमस्कार. आपण सर्व काकांच्या द्वारे नियुक्त असलेले परमपूज्य आचार्य मंडळी यांच्याही चरणांना वंदन. भाग्यवंत, पुण्यशील असे असणारे सर्व अभ्यासार्थी आणि आता उपस्थित श्रोते म्हणून असलेले सर्व यांना सप्रेम अभिवादन. आणि माझ्याकडे आत्ता जेवढा कर्तव्याचा भाग आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न. उद्घाटनपर भाषण आणि आशीर्वचनपर भाषण असा माझा विषय आहे. दोन्ही गोष्टीचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते. उद्घाटन शब्दाचा अर्थ उघडणे असा आहे. डब्यात लाडू भरलेले आहेत, दिसत नाहीत, खायला मिळत नाहीत, खायला उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्याची सुरुवात डब्याचं झाकण काढण्यापासून आहे. त्याला उद्घाटन करणे म्हणतात. उघडणे, डबा उघडणे, डब्याचं उद्घाटन करणे. जे उपभोगाला उपलब्ध नाही ते उपलब्ध करून देण्याची जी क्रिया आहे ती उद्घाटन क्रिया आहे. या वेळेला जो अभ्यास वर्ग ठरवला आहे, जे सर्व आचार्य मंडळींचं शिबिर म्हणून ठरलं आहे, यामध्ये काय काय चर्चा होणार आहे, काय अभ्यास होणार आहे, आपणाला काय लाभ होणार आहे, हे आत्ता आपल्या पुढे उघड नाही आहे. आणि काही उघड करायचं ते फार झाकून उघड नाही करायचं, उघडून उघडं करायचं. आणि म्हणून लाडूचा डबा सगळ्यांच्या समोर आणून उघडायचा. म्हणून सर्वांना जमा केलं आहे. आणि यांच्या पुढे ह्या अभ्यास वर्गात आपल्याला काय काय उपभोगायला मिळणार आहे, कशाचा आस्वाद आपण घेणार आहे, ते सर्व समोर येईल. या शिबिराचा, या अभ्यास वर्गाचा हा उद्घाटन सोहळा आहे. अधिक सुसंस्कृत नाव याच्यासाठी शुभारंभ हे आहे. आज आपण अभ्यास वर्ग किंवा हे शिबिर आहे याचा शुभारंभ करीत आहोत. आणि शुभारंभ म्हणजे सुरुवात करायची, ती शुभ असावी, मंगल सुरुवात व्हावी. आणि जेव्हा सुरुवात मंगल शुभ होते त्यावेळेला समारोपापर्यंत निर्विघ्नपणे तो ठरवलेला व्यवहार पार पडतो. म्हणून शुभारंभीय कार्यक्रम हा शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये शुभ गोष्टींचा आठव, शुभ गोष्टींच्या विषयीची चर्चा अशी व्हावी. या जगात शुभ काही असेल तर फक्त ब्रह्मवस्तूच शुभ आहे. ब्रह्मतन मंगलम परम, बस परम मंगल फक्त ब्रह्मवस्तू आहे. या शुभारंभीय प्रसंगी आपल्याला तसं चिंतन करावं लागेल. त्या चिंतनाने आपल्या उर्वरित सर्व कार्यक्रमांचा आरंभ आपण करायला हवा. असं शुभचिंतन ते केलं असताना पुढचा संपूर्ण कालावधी निर्विघ्नपणे पार पडतो. एवढा हेतू लक्षात ठेवून उपनिषदांच्या अभ्यासाचा प्रारंभ शांतीपाठाने आहे. शांतीपाठ शुभ मंगल चिंतन करून अभ्यासाचा आरंभ करावा यासाठी आहे. येणाऱ्या उपलब्ध होणाऱ्या उपस्थित होणाऱ्या
विघ्नांचं निराकरण करण्याची व्यवस्था आधीच करून ठेवायची. एक संध्याकाळचा कार्यक्रम ठरवला आहे, तेव्हा लाऊडस्पीकर चालू पाहिजे आणि दिवे चालू पाहिजे. केव्हाही लाईन जाऊ शकते आणि हे सगळं बंद होऊ शकतं. म्हणून हे सगळं सुरू राहण्याची पर्यायी व्यवस्था आधी करून ठेवावी लागते. त्या पर्यायी व्यवस्थेत मागे जो हेतू आहे तो वीज गेली असताना आवाज आणि उजेड बंद होऊ नये, त्याचा विघ्न येऊ त्याचं नाही आहे, एवढ्यासाठी जशी पर्यायी व्यवस्था आहे तशी आपण आरंभलेल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊन ते थांबू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था आणि ती आरंभीच करावी लागते. तशी जी व्यवस्था अभ्यासासाठी आहे ती शांतीपाठाने होते. म्हणून शुभारंभाच्या प्रसंगी आपण शुभमंत्राचं, शांतीपाठाचं काहीतरी स्मरण करावं. संपूर्ण कार्याचा आज शुभारंभ होत असताना मी थोडासा, मला मंत्र म्हणण्याचा अधिकार नसला तरी शब्द उच्चारण्याचा आहे अधिकार. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. श्रव म्हणजे खूप श्रुतिशास्त्राचं अध्ययन करून तयार झालेला बहुश्रुत, बहुश्रवा असा इंद्र आहे. देवराज इंद्र हा बहुश्रुत आहे, अत्यंत विद्वान आहे. इंद्र भगवत भक्त आहे, तत्वज्ञान शिकून वेदांतशास्त्राचा अपरोक्ष अनुभव घेणारा आहे आणि सगळ्याच क्षेत्रामधील त्याला परिपूर्ण ज्ञान आहे. म्हणून इंद्राला वृद्धश्रवा म्हटलं. जो देवराज आहे तो सर्व देवांना कार्यावर लावतो आणि त्यांच्या कार्यावर देखरेख करतो. म्हणजे देवांच्या द्वारे आपल्यावर इंद्राचंच लक्ष आहे. ते त्या ज्ञानाचं लक्ष आपल्यावर असलं तर आपल्या हातून अज्ञानवशात होणारे घोटाळे होणार नाहीत. म्हणून इंद्राने आमचं कल्याण करावं अशी पहिली प्रार्थना आहे. स्वस्तीचा अर्थ कल्याण असो, कल्याण करो. हा बहुश्रुत असलेला अत्यंत ज्ञाता असा इंद्र आमचं कल्याण करो. देवांच्या द्वारे विघ्ने येतात, देवाला न मानणाऱ्यांच्या अज्ञानाने विघ्ने येतात, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून येतात, जडरूपात का असेना निसर्गाकडून विघ्ने येतात. असे कोणत्याही बाजूकडून विघ्ने उत्पन्न होऊ नयेत म्हणून स्वस्तीने प्रारंभ होऊन इंद्राची ती देवाकडे प्रार्थना आहे, इंद्र आम्हाला साह्यभूत होवो. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. विश्वामध्ये जेवढी सृष्टी निर्माण झाली या संपूर्ण सृष्टीमध्ये जो विदित झालेला माहीत आहे सगळ्यांना, ज्याला जाणीत कोणी नाही असं नाहीच, तो पूषा म्हणजे सूर्य. सूर्याला सगळे जाणतात. आंधळा माणूस सुद्धा सूर्याला जाणतो. त्रैलोक्यामध्ये उजेड देण्याचं काम, उष्णता देण्याचं काम आणि सर्वांच्या भोजनादिकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम सूर्यदेवाकडे आहे. प्रकाशाला ज्ञान म्हणतात म्हणून तो एक प्रकारे ज्ञानदाता आहे. असा पूषा म्हणजे सूर्यदेव आमचं कल्याण कर, त्याच्यासाठी प्रार्थना. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. अरिष्ट दूर करणारा, संकट दूर करणारा हा ताबडतोब जवळ असावा लागतो. ज्याच्यावर अरिष्ट आलं, संकट आलं
त्याच्या जवळच संकट दूर करणारा ताबडतोब उपस्थित असावा लागतो. आणि असा सतत कोणी जवळ असणे आहे भाग्याचं लक्षण असू शकतो, पण जवळ नसूही शकतो. आणि तरी तो आला पाहिजे. त्यासाठी फार वेग पाहिजे. जसा त्या लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर मूर्छा येऊन पडला लक्ष्मण, तेव्हा संजीवनी बुटी हिमालयातून आणायची होती. सूर्योदयापूर्वी ती उपलब्ध हवी होती. मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे. अशा हनुमंताने मन ज्या वेगाने धावतं त्याहून अधिक वेगाने जाऊन तो द्रोणागिरी पर्वत आणला, ताबडतोब येणारा. अशा दुसऱ्याचा उल्लेख या शांतीपाठात आहे. अत्यंत वेगाने जाऊन कामं करणारा गरुड आहे भगवंताचं, विष्णुदेवाचं वाहन गरुड आहे. गरुडाच्या वेगाने जी शक्ती संकट उत्पन्न होईल त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकते. असा एक शब्द सांगून, एक नाव, एकाचा उल्लेख करून शांतीपाठ म्हणतो. असे गरुडासारखे तात्काळ उपलब्ध होणारे संकट निवारक जे, त्यांची प्रार्थना करतो, त्यांनी कल्याण करावं. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सर्वात जवळ काही असेल तर ज्ञानच आहे. हे ज्ञान देवगुरु बृहस्पतीच्या जवळ आहे. ते सर्वांच्या हृदयात त्यांनी प्रकाशित करावं. सर्वांचेच गुरु बृहस्पती आहे. देवगुरु आपले गुरुच असतात. आणि म्हणून बृहस्पतीने आपल्याला अखंडपणे चित्तात ज्ञानरूपाने प्रकट असून आपलं कल्याण साधून द्यावं, यासाठी देवगुरु बृहस्पतींची प्रार्थना आहे. एवढे जर 4 जण आपल्याला उपलब्ध झाले तर संपूर्ण कार्यक्रम, आयुष्याचा पूर्ण कालावधी हा निर्विघ्नपणे आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. एवढा स्वस्ती मंत्राचा उल्लेख करून मी असं म्हणते की आपल्या या अभ्यासवर्ग आणि हे जे शिबिर आहे याचा शुभारंभ सुखाने झाला आहे असं मला वाटतं. परमपूज्य डॉक्टर काकांच्या रूपाने बृहस्पती आपल्याला प्राप्त आहेत. कुठे बृहस्पती गुरु लोकात आहेत, आपल्या समोर इथे मुरगुडमध्ये आहेत. ज्ञानरूपाने आपल्या प्रत्येकाच्या चित्तात प्रकाश रूपाने परमपूज्य डॉक्टर काका उपस्थित असले म्हणजे काहीच बिघडायचं नाही. अज्ञानवशात संकटांचा प्रारंभ असतो, अज्ञानवशात संकटांचा प्रादुर्भाव आणि उपद्रव दोन्ही सुरू राहतात. आणि म्हणून ज्ञानसंपन्न कोणी आपल्याजवळ असेल तर आपली सगळी अडचण दूर होईल. अडचण असण्याचं महत्त्वाचं एक वेदांताने सांगितलेलं कारण ऐकू. काकांचं वर्णन करते म्हणून ते सांगते. आपल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना फार भय आहे, कशाचं तरी भय आहे. अंधारात चाललो तर काही विंचू काटामध्ये आहे का भय. सोनं नाणं द्रव्य घेऊन कुठे चाललो तर चोराचं भय. काही खाताना हे मला बाधेल का त्याचं भय. दुखणं आले तर मी मरेन का याचं भय. दुसरा कोणी मृत्यू पावेल का याचं भय. दुष्काळ पडेल का, अतिवृष्टी होईल काय. दिवेच गेले मध्ये तर नाना प्रकारे या ठिकाणी भयच भय आहे. आणि हे भय असण्याचं कारण काही असेल तर आपल्याला ही संपूर्ण सृष्टी सत्य आहे असं वाटतं. दृष्टांत वेदांताचा आहे. काकांच्या मुखाने आपण अनेकदा ऐकला आहे. आणि तो दृष्टांत आहे रज्जू सर्पाचा.
दोरीवर साप दिसतो, तो दोरीवरचा साप काहीही त्रास देत नाही, लक्षात ठेवा. मग भीती कशाला वाटते त्याची? तो कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याला क्षम नाही. भीती कशाची बसली? रज्जू सर्पाची भीती का म्हणून? तो सर्प खरा आहे असं वाटतं, या सत्यत्व भ्रांतीची आपल्याला भीती आहे. तो सर्प खोटा आहे कळल्यावर कोण घेणार आहे? तो दिसल्याबरोबर खरा वाटतो. याप्रमाणे हे संपूर्ण जड चेतनात्मक जग जोपर्यंत खरं वाटतं तोपर्यंत भीती संपणार नाही, हा सिद्धांत. गुरुची, प्रकाशाची, ज्ञानाची गरज इथेच आहे. ह्या जगाचं मिथ्यात्व ओळखता येणे ही भीती निवारण करण्याचं साधन आहे. जगत सत्यत्व भ्रांती ज्याची गेली तो निर्भय आहे. म्हणून काकांच्या प्रवचनात आम्ही 100 वेळा तरी रज्जू सर्प ऐकलाय. तो एकमेव कारण. तो सत्य वाटतं इथे, हे आपलं ते सत्य वाटणे अज्ञान आपल्याला भीती दाखवतं, आणि भीती हे दुःखाचं महत्त्वाचं आणि एकमेव कारण आहे. काही थोडीशी ठेच लागली, लावा त्याला औषध. थोडंसं डोकं दुखलं, जा डॉक्टरकडे. हे देह सत्य वाटतोय म्हणून ही भीती आहे, दुसरं काही नाही. जगत सत्यत्व भ्रांती एवढी दूर करायची असेल तर फक्त सद्गुरू जवळ पाहिजे. ते ज्ञानरूप असणारे अखंड चित्तात असतात, म्हणून ज्ञानी मनुष्य निर्भय असतो. जेवढे भीतीने ग्रस्त आहे हे सगळे अज्ञानी आहे. बस ज्याने त्याने स्वतःचा शोध करावा. मला कधी कशाची भीती वाटते का? आणि जर थोडी बहुतही भीती वाटत असेल तर त्यांनी निष्कर्ष करावा आपण अज्ञानी आहोत. आणि एकदा अज्ञानी असा निष्कर्ष आपल्याचबद्दल आपल्याला कळाला म्हणजे ज्ञानी होण्याच्या उपायाला लागू. आणि ज्ञानी होण्याचा उपाय सद्गुरूला शरण जाऊ, संपलं का? इतका सोपा आहे. परमार्थ इतका सोपा आहे. आणि परमार्थात फार शिकावं नाही लागत, फार थोडं शिकायचं आहे. फक्त 3 गोष्टी मी अनेकदा बोलले, आपणही बोलता. ब्रह्माचं सत्यत्व एक बाब, जीवाचं ब्रह्मत्व दुसरी बाब, जगाचं मिथ्यात्व तिसरी बाब. वेदांतात फक्त 3 गोष्टी शिकायच्या आहेत, चौथी गोष्टच नाही. आणि 2 शिकून पुरत नाही, 3च गोष्टी. ब्रह्माचं सत्यत्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि जगाचं मिथ्यात्व. संपलं एवढ्या 3 गोष्टी. आणि 3 गोष्टी शिकायला लोक भीतात. मला याचंच भय वाटतं. ज्याच्यामध्ये लाखो गोष्टी शिकल्या तरी सुखाचा अनुभव नाही असा प्रपंच प्रेमाने करतात सगळे. काय कष्ट आहे प्रपंच सजवायसाठी. आणि तो सुखाने, आवडीने, उतावीळ होऊन, व्याकुळ होऊन, नाना क्लुप्ती युक्त्या करून, धर्माच्या रीतीने अधर्माच्या रीतीने, वाटेल त्या रीतीने प्रपंच सजवत बसतोय माणूस. आणि किती गोष्टी. या कोणाला मी उद्या जेवायचं बोलावलं ठरवलं तर 1 गोष्ट नाही पुरत ताटात वाढायला. 10-5 कराव्या, 15-20 कराव्या. लहान ताट पुरत नाही, 2-2 ताटं मांडावीत. लोकांनी म्हटलं पाहिजे आणि खूप केलं. प्रपंच सजवायचा की नाना गोष्टी. आणि सुखाचा, आनंदाचा उपाय ज्ञान शिकायचं, वेदांत शिकायचं आहे. फक्त 3च गोष्टी. मग खूप गोष्टी शिकणं सोपं आहे का 3 गोष्टी शिकणं सोपं आहे? आणि बहुतांश जनता
या 3 गोष्टीकडे पाठ फिरवते आणि 100 गोष्टीकडे तोंड फिरवते. आणि म्हणून आयुष्यभर त्रास आहे, आयुष्यभर त्रास आहे. मी गुरु झाले समजा, होत नाही मी, झाले. माझ्या शिष्याला 10 सांगितलं तरी त्याला काही कळतच नाही. मला ती भय आहे, मी शिष्य कसा तयार करू. शिष्याला मी तयार करू शकत नाही, हे माझ्या अक्षमतेचा मला त्रास आहे. गुरु झाला तरी दुःखी आहे, आणि शिष्य झाल्यावर तर आहेच आहे. आणि गुरुही नाही झाला आणि शिष्यही नाही झाला, सामान्य राहिला तर मग विचारूच नका. याप्रमाणे इथून तेथपर्यंत भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत आनंद आहे. फक्त ब्रह्मवस्तू एक. 3 गोष्टी शिकायला सांगितल्या, त्या 3 गोष्टी फक्त एकच आहे. खरं फक्त ब्रह्मसत्य एवढंच शिकायचं आहे, पण सोपेपणाने, अधिक व्यापकतेने, आपल्या अनुभवाला जुळवून देऊन 3 मुद्दे केलेत तयार. वास्तविक मुद्दा एकच आहे, पण 3 मुद्दे केले. असं शिकावं, हे सोपं आहे. तेवढ्यासाठी अभ्यास वर्ग आहे. तो अभ्यास करायला बसण्यासाठी हे शिवगड प्रतिष्ठानचा हा शुभ वास्तू आहे. इथे बसून तेवढंच. इथे प्रपंचाची गोष्टच करणे नाही. इथे प्रपंचाच्या गोष्टी आल्या म्हणजे शिवगडाच्या ह्या वास्तूमध्ये सुद्धा काहीतरी अशुभ निर्माण होईल. प्रपंच अशुभ, याला आडमार्ग म्हटलंय, अशुभ म्हटलंय. मोक्ष से अशुभात भगवद्गीतेचा शब्द आहे. म्हणजे अशुभ असलेल्या प्रपंचातून मुक्त होशील. विषय वेगळा आहे, पण प्रपंचाला अशुभ म्हटलंय. या वास्तूत वावरताना आपली आपण एक जबाबदारी लक्षात ठेवू. प्रापंचिक गोष्टी बोलायच्याच नाही. बोलायच्या त्याला अभ्यास म्हणतात. पहिल्या उद्बोधनात आपण अभ्यासाचंच ऐकलं. ब्रह्माभ्यासच करायचा. इथे अभ्यासच फक्त. हे अभ्यास केंद्र आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. तच्चिंतन, एकटा बसला ना त्यांनी चिंतन त्याचंच करायचं. दुसरा कोणी भेटला, बोलावं लागतंय, तत्कथनम, त्याला तेच सांगायचं. 2-4 झाले, 2-4 जण थोडीशी विचारी अभ्यासू आहेत, एकमेकाशी बोलतील. अन्योन्यं तत्प्रबोधनम, एकमेक बरीच गर्दी जुळली तर एकमेकांशी ते बोलायचं. तच्चिंतन तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. एतत एक, एवढंच एक करायचं आहे. आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी एवढं एकच करायचं आहे. आणि तत्चा अर्थ ब्रह्म असा आहे. ब्रह्माचं चिंतन, ब्रह्माविषयी दुसऱ्याशी बोलणे, ब्रह्माविषयीच एकमेकांना सावध करणे, प्रबोधन करणे, जागृत करणे. लक्ष नसेल कोणाचं, सावध नसेल, त्याच्या ऐकण्यात अजून आलं नसेल, त्याला त्या बाबतीत सावध करणे, याला प्रबोधन करणे. आणि एवढंच करणे याला ब्रह्माभ्यास म्हणतात. आणि तेच ते पुन्हा पुन्हा एकदवित्रिक्षणे नैव ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. पहिल्या क्षणी तेच, दुसऱ्या क्षणी तेच, तिसऱ्या क्षणी तेच. वारंवार तेच ते करणे याला अभ्यास म्हणतात. एकच गोष्ट वारंवार, त्याला अभ्यास म्हणतात. शास्त्रीय गायन करणारे एकच राग 2-3 तास वाजवित राहतात, एकच ओळ म्हणत राहतात, पुन्हा पुन्हा तेच. तो संगीतशास्त्राचा अभ्यास आहे. पुन्हा पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच. आपली प्रकृती तद्रूपच होऊन जाणे
इथपर्यंत वारंवार करणे याला अभ्यास म्हणतात. छान सांगितलं. या अभ्यासाच्या साहाय्याने आपण परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो. या प्रकारे हे सर्व लक्षात ठेवावं. शुभ गोष्टी ब्रह्मचिंतनाने होतात. ब्रह्मचिंतन शिकवणारा सद्गुरू असतो, त्यांच्याकडून ज्ञान मिळतं. ज्ञान मिळालं, अज्ञान गेलं म्हणजे जगाचं मिथ्यात्व लक्षात येतं आणि ह्या मिथ्या गोष्टीपासून पुढे भय राहत नाही. जीवन दुःखमुक्त होतं. संपूर्ण जीवनाचा नाही विचार करू, 3 दिवस अभ्यास वर्गाचा विचार करू. 3 दिवसाचा अभ्यास वर्ग निर्विघ्नपणे आपल्या पदरात आनंद पडेल या पद्धतीने आपण पूर्ण करू शकू. परमपूज्य काकांचा तो बघा आशीर्वादाचा हात, त्याच्याकडे पाहत जा. काकांना पाहण्यापेक्षा त्या हाताकडे पाहत जा. त्या हातात फार मोठी देणगी देण्याची सोय आहे. ते सगळ्यांना त्या ज्ञानाची देणगी द्यायला असा हात करून बसले. त्या ठिकाणी व्यासपीठ होतं, मला नव्हतं आवडत, कारण ते पाठीमागे राहत होते. आता इथे व्यासपीठ आणल्यावर मला एवढा आनंद झाला आहे. सारखं माझ्याकडे काकांचा तो आशीर्वादाचा हात आहे. मग आता आपल्याला तो दिसत नाही, काय करायचं? त्यालाही उत्तर आहे आपल्याजवळ. आपल्या रक्षणासाठी आपला पाठीराखा आहे बस. व त्याला काही स्फुरण म्हणून समोर आहे आणि श्रोत्यांना सर्वतोपरी सुरक्षित करून अभ्यासाला तत्पर करून देण्यासाठी आपल्या पाठीराखे आहे. याप्रमाणे अभ्यासाकरता हे शिबिर आहे. अभ्यासाकरता हा अभ्यास वर्ग आहे. तो वर्ग चालवण्याचं हे शिवगड प्रतिष्ठान वास्तू ही आपल्यासाठी शुभ अशी जागा आहे. या जागेवर बसून आपण तेच करू. उद्घाटन या मंत्राच्या साह्याने आणि या शुभ गोष्टीच्या विचाराच्या साह्याने चिंतन करून पूर्ण केलं आहे. माझ्या ताकदीत बसेल एवढं पूर्ण केलं आहे. घोषित करते, या अभ्यास वर्ग आणि शिबिराचं उद्घाटन म्हणजे शुभारंभ झाला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आशीर्वचन स्वस्ती मंत्राच्या उच्चाराने परमात्म्याची प्रार्थना केली आहे. त्याने आपल्याला सगळ्यांना कल्याण प्रदान करावं. कल्य शब्दाचा सुख असा अर्थ आहे. त्यापासून कल्याण आणि प्रत्यय लागून झाला आहे कल्याण. म्हणून कल्याण शब्दाचा अर्थ सुखप्राप्ती असा आहे. सर्वांचं कल्याण हो म्हणजे सर्वांना सुख, आणि तेही वैषयिक नव्हे. अध्यात्मशास्त्रातले प्रत्येक शब्द वैषयिक गोष्टीशी निगडीत नसतात. म्हणून शाश्वत सुखाचा लाभ सर्वांना हो असा कल्याण शब्दाचा अर्थ आहे. तो लक्षात घेऊ, स्वस्तीचा उच्चार करून सर्वांचं कल्याण हो अशी भगवतचरणी प्रार्थना केली आहे. या अभ्यास वर्गाला या मंत्राच्या द्वारे भगवंताचे परमपूज्य डॉक्टर काकांचे शुभाशीर्वाद आहेत. एवढंही मी घोषित करते. माझं आशीर्वचन या शब्दाचा, या प्रयोगाचा अर्थ आशीर्वचन मी आपणापर्यंत पोहोचवावं. माझं नव्हे, ज्याने दिलेले आशीर्वाद त्याची वचने पोहोचवावीत. इथे बसून मी पत्र लिहत नाही आहे. इथे बसून मी कोणी लिहिलेलं पत्र पोस्टमन घरी आणून देतो तसं मी आपणाकडे पोहोचवते. मी फक्त टपाल पोहोचवण्याचं काम करते आहे. पत्र लिहिणारा दुसराच आहे. तेव्हा आशीर्वचन शास्त्राने सांगितलेलं आणि गुरुदेवांकडून येणारं आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. हेच माझं आशीर्वचन
असं आपण लक्षात घ्या. यानंतर आपण एक दिवस पुन्हा थोडा वेळ भेटू. त्यावेळी परमपूज्य डॉक्टर काकांच्या वाङ्मयातून एखादा वाङ्मयाचा थोडासा तुकडा आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. मला असं कळलं की सर्व आचार्य मंडळी काकांच्या वाङ्मयावर त्या आधाराने काही काही विवेचन करणार आहे. आणि म्हणून मी ठरवलं आपणही त्याच वाङ्मयातला काहीतरी भाग निवडावा. आणि तो निवडला आहे. आपण यथासमय त्याचा विचार ऐकू करू. या ठिकाणी वाणीला विराम देते. वेळ संपलाय माझ्यासाठी उपलब्ध तो. सर्वांनी फार शांतपणे मन लावून श्रवण केलं आहे. मला मीच धन्य झाले असं वाटतं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.